मेजरमेंट सांगत होते. येस, आपण करंट कशामध्ये मोजतो तर अँपियर मध्ये, बरोबर. आणि हे सर्किट कंपोनंट्स आहेत ज्याच्यामध्ये मेन आपल्याला काय लागतं, बॅटरी लागते, बरोबर. चार्ज कोण देणार, बॅटरी देणार आपल्याला. चार्ज प्रोव्हाइड कोण करणार, चार्ज सप्लाय कोण करणार, तर बॅटरी सप्लाय करणार, बरोबर. त्यानंतर आपल्याला लागते की. की म्हणजे जसं आपल्याला आपलं सर्किट बोर्डवर आपल्या घरी जे फॅनसाठी वगैरे बोर्ड असतात त्यासाठी आपण स्विच ऑफ स्विच ऑन करतो त्याला बोलतात की. ओके, स्विच ऑफ म्हणजे आपण की काय केलं, स्विच ऑफ म्हणजे की आपण काढली, की आपण काय काढली, बाहेर काढली. म्हणजे सर्किट आपण काय केलं, ओपन केलं. सर्किट काय केलं, ओपन. आणि जेव्हा आपण स्विच ऑन करतो तेव्हा आपण सर्किट काय करतो, क्लोज करतो. सर्किट काय करतो, क्लोज म्हणजे कनेक्ट करतो सगळे कंपोनेंट. ओके, समजलं तुम्हाला. इथे दिलंय बघा ही. जेव्हा आपण पॉवर ऑन करतो तेव्हा सर्किट आपलं क्लोज असतं, लक्षात ठेवा नेहमी. ऑन ऑफ करतो तेव्हा सर्किट काय असतं, क्लोज. आणि ऑफ केलं की सर्किट आपलं काय असतं, ओपन. काय असतं, विद्युतधाराची दिशा आणि तुमचा इलेक्ट्रॉनची दिशा ही विरुद्ध दिशेला असते, बरोबर. आणि त्याचे कंपोनंट जे आहेत, सर्किट घटक, सर्किट कंपोनंट म्हणजे सर्किट घटक. ओके, विद्युत प्रवाह सर्किट मधून वाहतो त्याला बोलतात ऊर्जा स्त्रोत. ओके, एनर्जी सोर्स आणि विद्युत घटक. आणि तुमचं पण कशामध्ये मोजतात, करंट सेम अँपियर मध्येच मोजतात. आणि ते जे इन्स्ट्रुमेंट आहे त्या इन्स्ट्रुमेंटला काय बोलतो आपण, ॲमीटर. तुम्हाला मगाशी दाखवलं कसं दिसतं ॲमीटर. ओके, समजलं. यस मॅम. हॅलो टीचर. हा टीचर, तुम्ही डेफिनेशन सांगत त्याला होमवर्क म्हणून. आता तुम्हाला एक फर्स्ट डेफिनेशन सांगितली, कुठली, इलेक्ट्रिक करंटची डेफिनेशन, विद्युत धाराची डेफिनेशन तुम्हाला लिहायची आहे. ओके, फर्स्ट क्वेश्चन समजला. नंतर रेजिस्टन्स, तुम्हाला जो मी मगाशी रिओस्टॅट दाखवला, बरोबर. रिओस्टॅट दाखवला मगाशी. रिओस्टॅट मध्ये काय असतो तर रेजिस्टन्स. रेजिस्टन्स म्हणजे काय तर जो आपला करंट फ्लो होत असतो, कशामधून, करंट कशामधून फ्लो असतो, तुमच्या मेटल मधून किंवा वाहकामधून. त्याला जो वाहकामधून काय असतो, करंट फ्लो होत असतो, त्याला विरोध करण्यासाठी आपल्याला कुठलं तरी कंपोनंट लागतं, त्याला बोलतात रेजिस्टन्स. आणि मराठीमध्ये बोलतात रोध. काय बोलतात, रोध, रेजिस्टन्स. ओके, रेजिस्टन्स इज अ मेजर ऑफ अपोजिशन टू करंट फ्लो इन अन इलेक्ट्रिकल सर्किट. करंटला अपोज म्हणजे विरोध करायच्या टर्मला काय बोलतात, रेजिस्टन्स. आता दुसरी डेफिनेशन तुम्हाला लिहायची आहे रेजिस्टन्सची, मराठीमध्ये रोधाची तुम्हाला व्याख्या लिहायची आहे. सर्किटमध्ये जो विद्युत प्रवाह असतो त्या प्रवाहाला विरोध करण्यासाठी जो कंपोनंट असतो त्याला बोलतात रोध किंवा रेजिस्टन्स. ओके, डेफिनेशन नंबर 1 तुम्हाला लिहायची आहे कसली, इलेक्ट्रिक करंट, विद्युत धारेची. आणि डेफिनेशन नंबर 2 रेजिस्टन्सची डेफिनेशन तुम्हाला लिहायची आहे, रोधाची. आता हा जो रोध आहे किंवा रेजिस्टन्स आहे तो त्याचं युनिट काय आहे, ओहम. काय युनिट आहे, ओहम. कशामध्ये मोजतात, हा ओहम मध्ये. आणि हे त्याचं सिम्बॉल आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला जर लिहायचं असेल 1 तुमचं काय आहे, 1 ओहम, 1 ओहम, 2 ओहम, 3 ओहम. ओहम मध्ये बोलतात OHM, ओहम. आता हे ओहम कुठून आलं तर ओहम नावाचा सायंटिस्ट आहे, त्यांनी आपल्याला करंट, रेजिस्टन्स आणि व्होल्ट या तिघांचं आपल्याला रिलेशन दिलंय. काय दिलंय, रिलेशन दिलंय. त्यामुळे त्याचा जो रेजिस्टन्स आहे त्याला युनिट काय पडलं, ओहम्स. युनिट काय पडलं, ओहम. रेजिस्टन्सचं युनिट काय आहे, ओहम. तुम्ही जेव्हा करंटची डेफिनेशन लिहाल तेव्हा करंटचं तुम्हाला काय लिहायचं आहे, युनिट पण लिहायचं आहे. काय युनिट आहे करंटचं, अँपियर. करंटचं युनिट आहे अँपियर. डेफिनेशन लिहिली का लगेच तुम्हाला त्याचं युनिट लिहायचं आहे. ओके, सेम रेजिस्टन्सची डेफिनेशन लिहिली का त्याचं तुम्हाला काय लिहायचं आहे, युनिट लिहायचं आहे. कळलं. हा नेक्स्ट तुमचा फॉर्म्युला आहे. तुम्हाला काय रेजिस्टन्स काढायचा असेल
तर तुमच्याकडे वोल्ट तुम्ही किती बॅटरीनी सप्लाय केलंय, 5 वोल्ट दिलाय, 2 वोल्ट दिलाय, 3 वोल्ट दिलाय तो, आणि खाली करंट तुमचा येतो. करंट किती आहे, 1 एम्पियर आहे, 2 एम्पियर आहे. तर तुमचा फॉर्म्युला काय, ओहम्स लॉ आपण बघणार आहोत. ओके, पण त्याआधी हा फॉर्म्युला काय, ओहम्स लॉचा R इज इक्वल्स टू V अपॉन I. समजलं? येस मॅम. ओके. अजून Yes, एक ma'am. तुम्हाला तुमच्या बुक मधलं एक बुक मधलं तुम्हाला लिस्ट आउट करून ठेवायचंय. पेज नंबर आहे, लिहून ठेवा. पेज नंबर 36. त्याच्यावरती तुम्हाला दिलेले आहे सिम्बॉल्स दिलेले आहेत कंपोनंटचे. ओके, तुम्हाला दाखवते. पेज नंबर आहे तुमच्या बुकचं 36. 36 वरती हा जो चार्ट आहे तो तुम्हाला काय करायचा आहे, लिहून ठेवायचा आहे. ओके, होमवर्क मध्ये हा जो चार्ट आहे दिसतोय, सिम्बॉल फॉर कंपोनंट ऑफ इलेक्ट्रिक सर्किट अँड देअर युजेस. म्हणजे आपण काय काय जे सर्किट मध्ये वापरतो, तुम्हाला हा मगाशी दाखवला ना रिओस्टॅट, हा रिओस्टॅट, व्हेरिएबल रिओस्टॅट. त्यानंतर हा असतो रेझिस्टन्स, आणि त्याचा सिम्बॉल. जेव्हा आपण सर्किट डायग्राम काढतो तेव्हा आपण ही अशा आकृत्या काढत नाही, तर त्या सिम्बॉल काढतो आपण. ओके, त्याच्याऐवजी. तर मग ते तुम्हाला लिहायचे आहेत. ओके, फर्स्ट तुम्हाला कसली डेफिनेशन सांगितली, रेझिस्टन्सची. फर्स्ट तुम्हाला सांगितली इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंट नंतर रेझिस्टन्स, आणि थर्ड क्वेश्चन काय झाला तुमचा, हा चार्ट तुम्हाला काढायचा आहे. ओके, लर्न करायचं आहे, नुसतंच तुम्हाला उतरवून कॉपी करून काढायचं नाहीये. प्रत्येकाचं मिनिंग, सिम्बॉल, पिक्चर आणि त्याचा यूज काय आहे तो लिहायचा आहे. समजलं? 3 क्वेश्चन झाले आपले. येस मॅम. आता हा जो ओहम्स लॉ आहे तो नीट बघा काय आहे. ओहम नावाच्या सायंटिस्टने काय सांगितलं, आपण जसं बघितलेलं, ओहम नावाचा जो सायंटिस्ट आहे त्यांनी सांगितलं तुमचा जो करंट फ्लो होतो, ओके, जो करंट तुमचा फ्लो होतो तो डिरेक्टली प्रपोर्शनल. डिरेक्टली प्रपोर्शनल म्हणजे मी तुम्हाला सांगितलं, डिरेक्टली प्रपोर्शनल म्हणजे काय, तर जेवढा करंट तुमचा वाढतोय तेवढाच तुमचं काय होणार आहे, व्होल्टेज. आता तुम्ही बॅटरी लावलीत, बॅटरी लावल्यानंतर जेवढं तुम्ही व्होल्टेज देताय, व्होल्टेज तुम्ही 2नी इन्क्रीज केलं. कितीनी? 2नी इन्क्रीज केलं तर तुमचा करंट पण कितीनी इन्क्रीज होणार आहे, 2नीच इन्क्रीज होणार आहे. मग त्याला बोलतात डिरेक्टली प्रपोर्शनल. काय बोलतात? डिरेक्टली प्रपोर्शनल. समजलंय? तर ओहम्सने काय सांगितलं, हे जे पोटॅन्शियल डिफरन्स आहे, पोटॅन्शियल डिफरन्स म्हणजे हा तुमचा व्ही, व्होल्टेज. मी वेगवेगळे शब्द वापरते, लक्षात ठेवा. पोटॅन्शियल डिफरन्स, व्होल्टेज, दोन्हीची टर्म काय आहे, सेमच आहे. हा जो पोटॅन्शियल डिफरन्स आहे तो डिरेक्टली प्रपोर्शनल कशाला आहे, तर तुमच्या करंटला. ओके, हा जो पोटॅन्शियल डिफरन्स आहे, हा जो पोटेन्शियल डिफरन्स आहे तो डिरेक्टली प्रपोर्शनल कशाला आहे, तर करंटला. करंटचं सिम्बॉल काय आहे, व्होल्टेज. नीट लक्ष द्या हा, करंटचं सिम्बॉल आहे व्होल्टेज. सर, करंटचं सिम्बॉल आहे आय. हा जो व्होल्टेज आहे हे सिम्बॉल आहे डिरेक्टली प्रपोर्शनल. डिरेक्टली प्रपोर्शनल म्हणजे सपोज तुम्ही पोटेन्शियल डिफरन्स देताय, पोटेन्शियल डिफरन्स 3 व्होल्टची तुम्ही बॅटरी लावली, बरोबर. त्यानंतर करंट जातोय तुमचा 1 एम्पियर. आता तुम्ही पोटेन्शियल डिफरन्स इन्क्रीज केला, 3 व्होल्टचा केला 5 व्होल्ट. कितीचा डिफरन्स आला, 2चा डिफरन्स आला. मग तुमचा करंट पण इकडे कितीने वाढणार, तर 2ने वाढणार. म्हणजे इथे जेव्हा 3 व्होल्टची बॅटरी होती, 1 एम्पियरचा करंट होता, आता तुम्ही केलंय 5 व्होल्टची बॅटरी, तर करंट पण तुमचा 2ने वाढणार. 1 + 2 किती झाला, 3. म्हणजे इथे जेवढ्याने तुमचा फरक डिफरन्स येतोय तेवढाच डिफरन्स काय येणार आहे, इकडे येणार आहे. दोन्ही पण टर्म काय होणार आहे, जर तुम्ही व्होल्टेज वाढवलं तर करंट पण काय होणार आहे, तुमचा वाढणार आहे. करंट पण काय होणार आहे, वाढणार आहे. ओके, आता हे जे सिम्बॉल आहे ते आपल्याला घालवायचंय.
म्हणजे यांच्यामधलं आपल्याला रिलेशन काढायचं इज इक्वल टू च, बरोबर. म्हणून मग ओहमने काय केलं, ओहमने सांगितलं की व्ही हा प्रपोर्शनॅलिटीची साईन आपण घालवली, हे तुम्हाला मॅथ्स मध्ये पण झालं असेल कदाचित. इज इक्वल्स टू इथे एक आपण काय घेतलं कॉन्स्टंट, म्हणजे हे जे साईन आहे ते आपल्याला घालवायचे आणि या दोघांमधलं आपल्याला रिलेशन काढायचंय. तर त्याने ओहमने काय दिलं, इथे एक आपल्याला टर्म दिली, ती म्हणजे आर, जी आपण रेजिस्टन्स म्हणून वापरतो. ओके, आपण हा सिम्बॉल घालवला आणि काय लिहिलं आर, आय आर. म्हणजे तुम्हाला फॉर्म्युला काय भेटला, व्ही इज इक्वल्स टू आय आर. ओके, तुम्हाला जर व्होल्टेज काढायचं असेल आणि रेजिस्टन्स आणि करंटची व्हॅल्यू दिली असेल तर तुम्ही व्होल्टेज काढू शकता. तुम्हाला जर करंट दिलाय, व्होल्टेज दिलाय, तर तुम्ही रेजिस्टन्स काढू शकता. आता या फॉर्म्युलावरून तुम्हाला हा फॉर्म्युला लक्षात येतोय, आय इज इक्वल्स टू व्ही अपॉन आर. म्हणजे हा आर इकडे होता, तो कुठे आला, इकडे खाली अपॉन मध्ये आला, बरोबर. ओहम्सने आपल्याला रिलेशन सांगताना काय सांगितलं, ओहम्स लॉ सांगतो की पोटॅन्शियल डिफरन्स म्हणजे विभवांतर हा काय आहे, समांतर आहे. म्हणजे डिरेक्टली प्रपोर्शनल कशाला आहे, धाराला. ओके, विद्युत धारेला काय आहे, समांतर म्हणजे डिरेक्टली प्रपोर्शनल. जेवढा तुमचा बदल कशात होणार आहे, विभवांतर मध्ये किंवा पोटॅन्शियल डिफरन्स मध्ये जेवढा बदल होणार आहे तेवढाच बदल तुमचा करंट मध्ये होणार आहे. ओके, आता रिलेशन भेटलं तुम्हाला. आता नेहमी लक्ष ठेवायचं, हा कुठे आहे करंट कशात आहे, अंशामध्ये आहे, बरोबर. ह्याच्या खाली काय नाहीये म्हणजे तो अंशामध्ये. आणि हा जो रेजिस्टन्स आहे तो कशात आहे, छेदात आहे. म्हणजे एक क्वांटिटी जर अंशात असेल आणि इज इक्वल टू च्या पलीकडे एक क्वांटिटी जर छेदात असेल तर त्याला बोलतात इनव्हर्सली प्रपोर्शनल. म्हणजे जर तुमचा करंट इन्क्रीज झाला तर रेजिस्टन्स काय होणार आहे, कमी होणार आहे. म्हणून मी मगाशी सांगितलं की करंट तुम्हाला जर कमी करायचा असेल तर आपण मध्ये काय लावतो, रिओस्टॅट लावतो, जेणेकरून काय होईल, तुमचा रेजिस्टन्स तुम्ही मूव्ह करू शकतात, वाढवू शकता, कमी करू शकता. मग दोघांचं कसं नातं आहे, रेजिस्टन्स आणि करंटचं विरुद्ध नातं आहे. रेजिस्टन्स करंट आणि व्होल्टेजचं समान नातं आहे. म्हणजे जर तुम्ही व्होल्टेज वाढवला तर करंट पण वाढणार. पण रेजिस्टन्स आणि करंटचं नातं कसं आहे, रिलेशन कसं आहे, तर विरुद्ध आहे, अपोजिट आहे. जर तुम्ही रेजिस्टन्स काय केला, वाढवला, इफ वी इन्क्रीज द रेजिस्टन्स करंट विल डिक्रीज. जर तुम्ही रोधाची व्हॅल्यू काय केलीत, वाढवलीत, रोध जर वाढवलात तर तुमची जी विद्युत धारा आहे ती काय होणार आहे, कमी होणार आहे. काय होणार आहे, कमी होणार आहे. समजलं, हा फॉर्म्युला समजला. यस मॅम. ओके, आता नेक्स्ट इलेक्ट्रिकल रेजिस्टिव्हिटी म्हणजे इट्स अ मेजर ऑफ, म्हणजे ती काय क्वालिटी आहे. रेजिस्टन्स काय आहे, ऍक्च्युअल मध्ये रेजिस्टन्स, आणि रेजिस्टिव्हिटी म्हणजे काय, त्यातली क्वालिटी. आता काय दिलंय, मेजर ऑफ द मटेरियल्स रेजिस्टन्स. आता तुम्ही काय घेतलं, वायर घेतली, बरोबर, प्लास्टिकची वायर घेतली. प्लास्टिकच्या वायर मध्ये किती रेजिस्टन्स आहे त्याच्यावर त्या मटेरियलची, त्या वायरची आपण काय बोलणार, रेजिस्टिव्हिटी. आता तुम्ही प्लास्टिकची वायर घेतली, त्याच्यातून 2 ओहमचा रेजिस्टन्स आपल्याला भेटतो, 2 ओहमचा रेजिस्टन्स भेटतो. तर आपण काय बोलणार की त्या वायरची रेजिस्टिव्हिटी किती आहे, 2 ओहम. ओके, म्हणजे त्या ह्याची क्वालिटी. आता एखादा मुलगा काय बोलणार, आपण एखाद्या मुलाकडे ड्रॉइंगची, बरोबर, एखादा मुलगा ड्रॉइंग छान काढतो, मग आपण काय बोलणार, त्या मुलाची कला काय आहे, सुंदर आहे. कला ही त्याच्याकडे काय झाली, क्वालिटी झाली. ओके, तसंच रेजिस्टिव्हिटी हा काय आहे, गुण आहे. त्या मटेरियलचा काय आहे, गुण. ओके, इज अ मेजर ऑफ मटेरियल्स रेजिस्टन्स. एखाद्या मटेरियल मध्ये किती रेजिस्टन्स आहे तो मोजताना आपण वर्ड काय वापरतो, तर रेजिस्टिव्हिटी. तुम्हाला डिफरन्स समजला, रेजिस्टन्स आणि रेजिस्टिव्हिटी, फरक समजला. रेजिस्टन्स म्हणजे रोध, त्याच्याकडे किती रोध आहे, एखाद्या मटेरियल मध्ये किती रोध आहे, प्रतिरोधकता. ओके, मराठीमध्ये रोधकता, मराठीत काय बोलणार,
विद्युत रोधकता, ओके, आणि विद्युत वाहकता, कंडक्टिव्हिटी. वाहकाचा रोध व रोधकता. इलेक्ट्रिकल रेझिस्टिव्हिटी म्हणजे काय? इट्स अ मेजर ऑफ अ मटेरियल्स रेझिस्टन्स. एखाद्या मटेरियल मध्ये किती रेझिस्टन्स आहे त्याला काय बोलतात? त्याची रेझिस्टिव्हिटी. ओके, हायर व्हॅल्यूज, जर एखाद्याची रेझिस्टिव्हिटी जास्त असेल तर काय इंडिकेट करतं? त्याच्याकडे रेझिस्टन्स जास्त आहे. ओके, आता तुम्हाला एखाद्या मुलाला जास्त मार्क पडले तर आपण काय बोलतो? तो मुलगा हुशार आहे. हुशार काय झाला? त्याचा गुण झाला. पण आपण कशावर ठरवलं की तो हुशार आहे? तर त्याच्याकडे मार्क्स जास्त आहे. बरोबर? मग मार्क्स म्हणजे इथे तुम्ही काय इमॅजिन करणार? तर त्याच्याकडे रेझिस्टन्स जास्त आहे. आणि हुशार काय आहे? गुण. मग त्याचा गुण काय आहे? रेझिस्टिव्हिटी. समजलं? सिंपल फॉर्म मध्ये समजलं तुम्हाला? रेझिस्टिव्हिटी काय आहे? गुण. रेझिस्टन्स काय आहे? त्याचे मार्क्स. समजलं? त्याच्यामधला गुण काय आहे? रेझिस्टिव्हिटी. मटेरियलची क्वालिटी काय आहे? त्याची रेझिस्टिव्हिटी. बरोबर? आणि त्याला पडलेले मार्क्स, परीक्षेमध्ये पडलेले मार्क्स काय आहेत? त्याचा रेझिस्टन्स. समजलं? क्लिअर झालं तुम्हाला? डिफरन्स समजला? कन्फ्युज होणार नाही ना तुम्ही? नाही मॅम, समजलं मॅम. कन्फ्युजन वाटत नाहीये ना या शब्दांमध्ये? रेझिस्टिव्हिटी, रेझिस्टन्स. ओके, समजलं? येस मॅम. कंडक्टिव्हिटी. कंडक्टिव्हिटी म्हणजे काय? तर एखादं मटेरियल इलेक्ट्रिक करंट किती कंडक्ट करून नेतो. ओके, आता आपण मगाशी बघितलं सुवाहक, दुर्वाहक. लाकूड आपण घेतलं तर तो इलेक्ट्रिक करंट कंडक्ट करत नाही, म्हणजे त्याची कंडक्टिव्हिटी खूप कमी आहे, कंडक्टिव्हिटीच नाही. पण तेच आपण जर वेगवेगळे ऍल्युमिनियम घेतलं, अजून कुठलं मेटल आहे आपलं, कॉपर घेतलं, बरोबर, तर आपण कॉपर आणि ऍल्युमिनियम मध्ये कम्पेअर करू शकतो की कोणती जास्त इलेक्ट्रिक करंट काय करते? वाहून नेते. हीट काय करते? वाहून नेते. बरोबर? समजलं? त्याला काय बोलतात? इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. कंडक्टिव्हिटी म्हणजे एखादा मटेरियल किती इलेक्ट्रिक करंट, किती विद्युत धारा वाहून नेऊ शकतो. जो जास्त वाहून नेतो त्याची कंडक्टिव्हिटी काय असते? जास्त असते. जो कमी वाहून नेतो त्याची कंडक्टिव्हिटी काय असते? कमी असते. वाहकता, विद्युत वाहकता आणि विद्युत विरोधकता. ओके, मराठीमध्ये काय? प्रतिरोधकता पण बोलू शकता तुम्ही किंवा रोधकता पण बोलू शकता. आणि कंडक्टिव्हिटी म्हणजे विद्युत वाहक. समजलं? आणि या दोघांमधलं काय येईल? रिलेशनशिप म्हणजे दोघांमधलं नातं काय येईल? तर दोन्ही काय आहे? एकमेकांना इनव्हर्सली प्रपोर्शनल. इनव्हर्सली रिलेशन म्हणजे तुमची रेझिस्टिव्हिटी जर जास्त असेल तर कंडक्टिव्हिटी काय असेल? कमी. कंडक्टिव्हिटी काय असेल? कमी. आणि कंडक्टिव्हिटी जर जास्त असेल तर रेझिस्टिव्हिटी काय होणार आहे? कमी होणार. समजलं? दोन्ही गोष्टी समजल्या? समजलं का? आज सगळ्यांची बॅटरी डाऊन आहे का? मला वाटतं आज तुम्ही चार्जच केलं नाहीये. तुम्हाला आज चार्जर सगळ्यांचे हरवलेत. चार्जर हरवलेत का सगळ्यांचे? आज चार्जिंगच नाहीये कोण. मला उत्तरच भेटत नाहीयेत आज. ओके, आता तर ह्या ज्या गोष्टी आहेत कंडक्टिव्हिटी किंवा रेझिस्टिव्हिटी, तर ते या कशावर अवलंबून असतात? तुमचं ऍटॉमिक स्ट्रक्चर. ऍटम, प्रत्येक इलेमेंट कशापासून बनलेला असतो? तर ऍटम पासून. बरोबर? आपण बघितलेलं ऍटम मध्ये काय काय असतं? इलेक्ट्रॉन असतो, प्रोटॉन असतो, न्यूट्रॉन असतो. मला हवं तर दाखवते. हा काय तुमचा हे स्ट्रक्चर दिसतंय? हे स्ट्रक्चर काय आहे? तुमचं ऍटमचं स्ट्रक्चर आहे. ऍटम मध्ये काय काय असतं?
मध्ये सगळ्यात सेंटरला काय असतो, न्यूक्लियस असतो, बरोबर. सेंटरला असतो न्यूक्लियस आणि हे बाहेर काय फिरत असतात, इलेक्ट्रॉन. न्यूक्लियसच्या बाजूला काय असतात, प्रोटॉन. आणि सगळे बाहेर जे फिरत असतात ते काय असतात, इलेक्ट्रॉन, फ्री इलेक्ट्रॉन, जे आपल्याला इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करायला काय करतात, मदत करतात. इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करण्यासाठी इलेक्ट्रॉन्स आपल्याला काय लागतात, जे बाहेरचे इलेक्ट्रॉन्स असतात, फ्री इलेक्ट्रॉन्स आपण बोललेलं ना, कोणीतरी मला सांगितलेलं, बरोबर, ते आपल्याला काय करतात, मदत करतात. समजलं? हो टीचर. ओके. आता आज तुम्हाला काय काय करायचंय होमवर्क परत रिवाइज करू. फर्स्ट तुम्हाला करायचं आहे, काय करायचंय, फर्स्ट इलेक्ट्रिक करंटची डेफिनेशन. ओके. तुमच्या बुक मध्ये फॉर्म्युला दिलेला आहे Q अपॉन टी, चार्जेस अपॉन टाइम. एका सेकंदात 2 चार्जर जात असतील तर करंट किती झाला तुमचा, 2 अँपियर. ओके. एका सेकंदामध्ये 4 चार्जेस पळत असतील तर तुमचा करंट किती झाला, 4 अँपियर. ओके. म्हणून मग त्याचा फॉर्म्युला आहे I = Q अपॉन टी. तर तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन काय सांगितलं मी, इलेक्ट्रिक करंट करायचं. दुसरा क्वेश्चन काय सांगितला मी, इलेक्ट्रिक रेजिस्टन्स, रोधाची व्याख्या द्यायची आहे तुम्हाला, इलेक्ट्रिक रेजिस्टन्स. तिसरा क्वेश्चन काय सांगितला, तुमच्या बुक मध्ये जे पेज आहे 36 वर तुम्हाला काय लिहायचंय, ते सिम्बॉल लिहायचे आणि काय करायचंय, सिम्बॉल आणि त्याचे युजेस लिहायचे. तो टेबल पूर्ण तुम्हाला करायचा आहे. समजलं? येस मॅम. ओके. आणि आता इलेक्ट्रिकल रेजिस्टिव्हिटी आणि इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. ओके. विद्युत वाहकता आणि विद्युत प्रतिरोधकता ह्या 2 डेफिनेशन लिहायचे आहेत. म्हणजे एकूण 5 क्वेश्चन आपले झालेले आहेत. क्लिअर? 5 क्वेश्चन समजले सगळ्यांना? ओके. तुम्ही व्याख्या लिहिताना त्याची डेफिनेशन लिहिताना त्याचा फॉर्म्युला आणि युनिट, आणि तुम्हाला मी वेगळी बुक बनवायला सांगितली, ती बनवली आहे का, त्याच्यात आपण काय करणार आहोत, लेसन वाईज फॉर्म्युले लिहिणार आहोत, बरोबर. आपला हा जो लेसन चालू आहे आता तुमच्याकडे 3 तुम्हाला मला वाटते फॉर्म्युले भेटले. करंटचा फॉर्म्युला भेटलाय, एक पोटेन्शियल डिफरन्सचा फॉर्म्युला भेटलाय. ते 3-4 फॉर्म्युलेचे आतापर्यंत आपण बघितले ते तुम्हाला काय करायचे, नोट डाऊन करून ठेवायचे. समजलं? म्हणजे एक्झामच्या टाइमला तुमची घाई होणार नाही. तुम्ही ती बुक ओपन केली, तुम्हाला फॉर्म्युले पटापट मिळतील. समजलं? ओके टीचर. ओके. 5 क्वेश्चन कम्प्लीट करायचे आहे. ठीक आहे. आय विल चेक. ओके. बाय. गुड नाईट. बाय मॅम. गुड नाईट. गुड नाईट टीचर. बाय. एन्जॉय केलं का तुम्ही? काय? ओके. एक्सपेरिमेंट तो तुम्हाला दाखवला तर समजला ना? हो टीचर. आपण नेक्स्ट मध्ये ओहम्स एक्सपेरिमेंट करू, ओहम्स लॉचा एक्सपेरिमेंट करू.